अंकिताच्या लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करून घरी यायला सगळ्यांनाच बराच उशीर झाला होता. सगळेच थकले होते, पण शरीराने. ह्या सगळ्यांपासून वेगळी अंकिता मनाने थकली होती. ती खूप उदास होती. घरात लग्नाच्या जोरदार तयारी चालल्या होत्या, पण ही मात्र मनाने कुठेतरी दूर हरवलेली होती. हिला काहीच करायची इच्छा नव्हती. तिला राहून राहून वाटत होतं की हे लग्न केल्यापेक्षा मेलेलं बरं. पण एक मुलगी म्हणून आपल्या आईवडिलांना ती इतके मोठे दुःख देऊ इच्छित नव्हती. त्यांनी तिला खूप लाडात वाढवले होते. थकलेल्या डोळ्यांनी दाराकडे शून्यात नजर लावून बघताना तिला तो दिवस आठवला, जेव्हा शुभम तिला मागणी घालायला घरी आला होता. त्या दिवशी अंकिताच्या हृदयाची धडधड वाढतच होती. राहून राहून लक्ष बाहेरच्या गेटवर जात होतं. कशीबशी घरच्यांसमोर ती नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात गेटचा आवाज झाला आणि तिच्या हृदयाची धडधड जास्तच वाढली. तिने जाऊन दरवाजा उघडला आणि समोर शुभमला पाहून आनंद आणि भीती असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर दाटून आले. शुभम आत आला आणि समोरच सोफ्यावर बसलेल्या अंकिताच्या वडिलांना जाऊन त्याने नमस्कार केला. अंकिताचे वडील त्याला म्हणाले, "तू शुभम आहेस ना?" अंकिताच्या शाळेतील मित्र. "हो काका, मी शुभम." शुभम उत्तरला. "ए बस ना." अंकिताचे वडील त्याला प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाले. "आज खूप दिवसांनी आलास?" "हो, तुमच्याशी जरा बोलायचं होतं." शुभम म्हणाला. "बोल ना." अंकिताचे वडील म्हणाले. "काका, माझं अंकितावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे. मी तुमच्याजवळ अंकिताला मागणी घालायला आलो आहे." शुभम म्हणाला. तसे अंकिताचे बाबा रागातच उठले आणि त्याला म्हणाले, "तू काय करतोस? तुझं कुटुंब काय करतं? तू आमच्यासोबत राहू शकतोस का?" "हो काका, मला नुकतीच सरकारी नोकरी लागली. माझ्या घरचे शेती करतात. आमचं सगळं कुटुंब गावीच राहते." शुभम म्हणाला. "तुला माहीत आहे का मी कोण आहे?" "क्लास 2 ऑफिसर होतो मी. घरी भरपूर शेती आहे, स्वतःचा कारखाना आहे आणि हे सगळं फक्त माझ्या 2 मुलींचं आहे. आणि माझ्या मुलींसाठी मला आमच्या तोलामोलाचा मुलगा हवा आहे. तुझ्यासारखा तटपुंजा पगारात घर चालवणारा नाही. तू काय माझ्या मुलीला खुश ठेवणार आहेस?" अंकिताचे वडील रागातच म्हणाले. अंकिताचे वडील आढेवेढे घेतील असे शुभम आणि अंकितालाही वाटत होते, पण ते या कारणासाठी नकार देतील असे दोघांनाही वाटले नव्हते. त्यांच्या नकाराने दोघेही मनातून घाबरले. "माझं प्रेम आहे तिच्यावर काका आणि मी खूप खुश ठेवेन तिला. तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही." शुभम हात जोडत म्हणाला. मध्येच अंकिता देखील म्हणाली, "हो बाबा, खरं बोलतोय तो. खूप चांगला आहे आणि माझी खूप काळजी घेईल." अंकिता असे म्हणताच तिच्या बाबांनी तिच्याकडे रागानं पाहिलं आणि म्हणाले, "म्हणजे तू पण?" "हो बाबा, माझंसुद्धा शुभमवर खूप प्रेम आहे. शाळेत असल्यापासूनच. केवळ मला सुखी ठेवायचे म्हणून अनेक वर्ष अभ्यास केला बाबा त्याने. आणि आता चांगली नोकरी मिळाल्यावरच तो तुमच्याकडे आलाय. बाबा, खरंच शुभम खूप चांगला आहे." अंकिता म्हणाली. "तुला काय कळतंय? तुला दुनियादारी माहीत नाही अजून. तुझ्या बाबाजवळचा पैसा पाहून ह्याने तुला जाळ्यात अडकवले. तुझ्यासाठी अनेक चांगले आणि गर्भश्रीमंत स्थळ आजवर आली, पण फक्त तुला पुढे शिकायचंय म्हणून मी नकार देत आलोय. पण मी दिलेल्या स्वातंत्र्याचा तू दुरुपयोग केलास आणि यापुढे नाही. यापुढे या मुलाशी तू कोणताही संबंध ठेवणार नाहीस." अंकिताचे वडील म्हणाले. "पण बाबा, शुभम खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मला त्याच्याशीच लग्न करायचे." अंकिता म्हणाली. "तसा विचार केलास तर माझं मेलेलं तोंड पाहशील. तुला माझ्यात आणि ह्याच्यात एकाची निवड करावी लागेल," असे अंकिताचे बाबा म्हणाले. त्यानंतर शुभम आणि अंकिता दोघेही त्यांना विनवणी करत राहिले, पण त्यांनी दोघांचेही काही ऐकून न घेता शुभमला घराबाहेर काढले. अंकिताला स्वतःच्या शपथा देऊन गप्प बसायला सांगितले. अंकिता आणि शुभम लहानपणीपासूनचे मित्र.
मोठे होत असताना कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनासुद्धा कळलं नाही. पण जेव्हापासून प्रेमात पडले तेव्हापासून दोघांनी ठरवलं होतं की आधी करिअरकडे लक्ष द्यायचं. दोघांनीही जसजशी समज येऊ लागली तसतशी ही जाणीवसुद्धा होऊ लागली होती की त्यांच्या परिस्थितीतील विषमता भविष्यात त्यांच्या लग्नाच्या आड येऊ शकते. म्हणूनच शुभम त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता. त्याला अंकिताला गमवायचं नव्हतं. त्यानं रात्र जागून अभ्यास केला. ज्यावेळी त्याचे मित्र मिळून पार्टी करायचे त्यावेळी शुभम अभ्यासातच असायचा आणि त्याच्या मेहनतीची जाणीव अंकिताला होतीच. म्हणूनच तिने सुद्धा तिच्या परीने त्याला साथ दिली. इतर प्रेमवीरांसारखे सतत एकमेकांसोबत न राहता एकमेकांसाठी राहिले. दोघांनीही एकमेकांना समजून घेतले आणि त्याच मेहनतीचं फळ म्हणून शुभम चांगल्या नोकरीवर लागला होता. म्हणूनच तो अंकिताच्या वडिलांना भेटायला गेला होता. पण अंकिताच्या वडिलांनी दोघांचे प्रेम सस्पेशल नकारले होते. त्यांच्या मते शुभम त्यांच्या बरोबरीचा नव्हता. फक्त त्यांची संपत्ती पाहून अंकिताला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले असेल असे त्यांना वाटले होते. त्यांनी अंकिताला अनेक प्रकारे समजावून सांगितले. प्रसंगी हातसुद्धा उचलला. तरीही अंकिता शुभमशिवाय इतर कोणाशीही लग्न करायला तयार नव्हती. म्हणून मग तिच्या बाबांनी धमकी दिली की अंकिता त्यांच्या मनाविरुद्ध वागली तर ते आत्महत्या करतील. त्यांच्या या धमकीने अंकिता मनातून घाबरली, कारण ती तिच्या बाबांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखायची. त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मान होता. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. सुरुवातीला अंकिताला वाटले होते की आपण हट्ट केला तर बाबा आपलं ऐकतील. पण तिच्या बाबांचे हे निर्वाणीचे बोल ऐकून तिच्या मनातील आशा संपली. म्हणून मग तिने एक टोकाचा निर्णय घेतला, शुभमसोबत पळून जाण्याचा. पण शुभमशी बोलणंसुद्धा कठीण झालं होतं तिच्यासाठी, कारण बाबांनी तिचा फोन काढून घेतला होता. नेमकं काय करावं ह्या काळजीत असताना त्याच दिवशी अंकिताची एक मैत्रीण तिला भेटायला तिच्या घरी आली आणि अंकिताला आशेचा किरण दिसून आला. नेमके त्याच वेळी तिचे बाबा घरी नव्हते आणि आईने तिच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या भेटीला जास्त गंभीरतेने घेतलेले नव्हते. तिकडे आई किचनमध्ये काम करत असल्याचे पाहून अंकिताने तिच्या मैत्रिणीच्या फोनमधून शुभमला कॉल केला. अंकिताचा आवाज ऐकून शुभमला सुद्धा खूप आनंद झाला. एकमेकांची ख्यालखुशाली विचारल्यावर अंकिताने सरळ विषयालाच हात घातला. ती म्हणाली, बाबा आपल्या लग्नाला कधीच होकार देणार नाही. ते मला जीव देण्याची धमकी देत आहेत. ते आता काहीच ऐकणार नाही. त्यापेक्षा आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं तर? मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो अंकिता, पण मी असे करू शकत नाही, शुभम म्हणाला. अरे पण का नाही करू शकत? अंकिताने चिडून विचारले. कारण मी तुला जितका ओळखतो ना त्यावरून मी एकच सांगू शकतो की असे पळून जाऊन लग्न केल्याने तू आता तर खुश राहू शकली तरी पुढे तुला आयुष्यभर तुझ्या वडिलांना दुखवल्याचे शल्य टोचत राहील. आणि जर तुझ्या वडिलांनी खरंच जीवाचं काही बरं वाईट केलं तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. हे बोलताना शुभमला अतीव दुःख होत होते. शुभमने हे बोलताच अंकिताला आपण काय करत आहोत याची जाणीव झाली. शुभम बरोबरच बोलत होता. आज पळून जाऊन लग्न केलं तरीही आयुष्यभर बाबांसाठी वाईट वाटलं असतं, कारण बाबा जे म्हणताय ते त्यांनी कदाचित करूनही दाखवलं असतं. आता जरी तिच्या बाबांनी तिचं काही ऐकून घेतलेलं नसलं तरीही आजवर त्यांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलेली होती. त्यांना मुलगा नव्हता, पण त्यांनी ह्या दोघींना त्या गोष्टीची साधी जाणीवही होऊ दिलेली नव्हती. आता त्यांची काही स्वतःची मते होती आणि अंकिता आणि तिच्या बाबांची मते आणि विचार आता जुळत नसले तरीही तिचं बाबांवर आणि बाबांचं तिच्यावर खूप प्रेम होतं.
आणि त्याच प्रेमासाठी ती सगळं काही विसरायला तयार झाली होती. काळजावर दगड ठेवून तिने बाबांना त्यांच्या मर्जीने लग्न करण्यासाठी होकार दिला. शुभम आणि अंकिता दोघेही खूप जास्त दुःखी होते, पण अंकिताच्या बाबांसाठी दोघांनीही आपल्या प्रेमाची आहुती दिली होती. दुसऱ्याशी लग्न करायला अंकिताने होकार जरी दिला असला तरीही ती शुभमला अजिबात विसरलेली नव्हती. आणि जसजसा दुरावा वाढत होता तसतशी आठवण आणखीनच गहिरी होत चालली होती. अंकिताच्या वडिलांनी लवकरच अंकितासाठी त्यांच्या तोलामोलाचा मुलगा पसंत केला. मुलगा घरी चांगलाच श्रीमंत होता, नोकरीसुद्धा चांगली होती. मुलाने पहिल्या भेटीतच अंकिताला पसंत केले आणि लग्नाचा मुहूर्तसुद्धा लवकरच काढला होता. अंकिताच्या होकाराचा तर प्रश्न येत नव्हता. घरच्यांनी अंकिताचं लग्न ठरवलं आणि लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदी थाटामाटात करायचे ठरवले होते. अंकिता उदास मनाने चेहऱ्यावर उसने अवसन आणून कशी तरी लग्नाच्या तयारीमध्ये सहभागी होत होती. एक एक दिवस जात होता, लग्न जवळ आलेलं होतं आणि आठवणी सरता सरत नव्हत्या. शेवटी लग्न 2 दिवसांवर राहिलं आणि लग्नाची तयारी करताना आनंदात असणाऱ्या अंकिताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर जरा काळजी मिश्रित भाव दिसायला लागले. वरपक्षाकडील काही लोक इथे आले आणि त्यांनी अंकिताच्या वडिलांशी काहीतरी चर्चा केली होती. तेव्हापासून घरातील वातावरण जरा गंभीरच झाले होते. तेव्हा अंकिताच्या आईने तिच्या बाबांना ह्याचे कारण विचारलेत. काय झालंय? अंकिताचे बाबा, तुम्ही सकाळपासून खूप काळजीत दिसत आहात. काही झाले का? आणि सकाळी ते लोक तुम्हाला काय म्हणाले? अगं, त्यांना एक खात्री हवी आहे आपल्याकडून, अंकिताचे वडील म्हणाले. कसली खात्री? अंकिताच्या आईने प्रश्न केला. उद्या आपण खरोखर सगळी संपत्ती आपल्या दोन्ही मुलींमध्ये बरोबर वाटणार की नाही याची त्यांना खात्री नाही, वडील म्हणाले. हे काय नवीनच? आणि त्यांना हे सगळे कागदपत्र लिहून हवे की आपली अर्धी संपत्ती आपण अंकिताच्या नावावर करणार आहोत, वडील जरा निराशाने म्हणाले. असे कसे बोलू शकतात? तेही लग्न 2 दिवसांवर आलेले असताना. आणि तुम्ही काय म्हणाला त्यांना? आईनं विचारलं. मी म्हणालो की सध्या खूप घाई आहे लग्नाची, लग्न झाल्यावर करूयात, वडील म्हणाले. अहो, पण तुम्ही असे का म्हणालात? त्यांनी आपली संपत्ती पाहून सोयरी केली का आपल्याशी? आपण आपला काळजाचा तुकडा त्यांच्या घरी पाठवणार आहोत आणि त्यांना आपल्याकडून संपत्तीबद्दल खात्री पाहिजे. हे मला काही योग्य वाटत नाही, आई म्हणाली. योग्य जरी वाटत नसलं तरी हेच सत्य आहे. हे सगळं आपल्या मागे आपल्या मुलींचंच आहे आणि आज नाही तर उद्या त्यांना द्यावेच लागेल. मग लवकर द्यायला काय हरकत आहे, वडील म्हणाले. पण लग्न 2 दिवसांवर राहिलेलं असताना, आईनं विचारलं. थांबतील ते अजून काही दिवस, मी बोलतो त्यांच्याशी. तू काळजी नको करूस, तू फक्त लग्नाची तयारी बघ, अंकिताचे वडील म्हणाले. लग्नाच्या 1 दिवस आधी मुलाकडच्यांनी अंकिताच्या वडिलांना सांगितले की तुम्ही कागदपत्री अर्धी संपत्ती मुलीच्या नावे करून देणार नसाल तर आम्ही उद्या नवरदेव घेऊन तुमच्या घरी येणार नाही. आता मात्र अंकिताचे वडील काळजीतच पडले. आपण आपल्यापेक्षाही श्रीमंत घरात मुलीची सोयरी केली, पण इतके श्रीमंत असूनही त्यांना आपल्या अर्ध्या संपत्तीची इतकी लालसा आहे की त्यासाठी लग्नाचा 1 दिवस आधी ते लग्न मोडू शकतात. यावर अंकिताच्या वडिलांचा विश्वासच बसत नव्हता. मात्र आता काही दुसरा उपायसुद्धा त्यांना दिसून येत नव्हता. लग्नाची पुरेपूर तयारी झाली होती. सगळ्या नातेवाईकांना पत्रिकासुद्धा पोहोचल्या होत्या. अर्धे नातेवाईक आज लग्नासाठी घरात दाखलसुद्धा झाले होते. अंकिताच्या वडिलांनी मुलाकडच्या लोकांना विनंती केली की इतक्या गडबडीत हे होणं शक्य नाही. मी लग्नाच्या 2 दिवसात हे सगळे व्यवहार पूर्ण करेन. या सगळ्यात घरातल्या लोकांनी रात्र जागून काढली होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली तरी मुलाकडचे काही समजून घ्यायला तयार नव्हते. शेवटी अंकिताचे बाबा हतबल होऊन बसले. अंकिताला समोर पाहून तिचे बाबा म्हणाले, मला माफ कर पोरी. ऐन लग्नाच्या दिवशी अशी अडचण येईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. पण तू काळजी करू नकोस,
अजूनही वेळ आहे आणि मी समजावतो त्यांना, येतील ते वेळेवर. अंकिता काहीच बोलत नव्हती, पण अंकिताची आई आली आणि म्हणाली, तुम्ही त्यांना आपला नकार कळवा. अशा लालची लोकांच्या घरी मला माझी लेक द्यायची नाही. अगं, हे काय बोलत आहेस तू? आज लग्न आहे पोरीचं, मंडप सजलाय, पाहुणे आलेले आहेत आणि अशात मी त्यांना नकार कळवू? आपल्या अंकिताच्या लग्नाचं कसं होईल? मग वडील म्हणाले, अंकिताचं लग्न होईल, अगदी याच मांडवात होईल, पण त्या मुलासोबत नाही ज्याला पैशांमध्ये रस आहे. अंकिताचं लग्न अशा मुलासोबत होईल ज्याला खरोखर आपल्या संपत्तीपेक्षा आपली अंकिता महत्त्वाची असेल. आई म्हणाली, तू काय बोलत आहेस? मला कळले नाही. वडील म्हणाले, सांगते. असे म्हणून अंकिताची आई बाहेर पाहायला गेली. तोवर एक गाडी त्यांच्या घराबाहेर पोहोचलीसुद्धा होती. त्या गाडीतून एक मुलगा उतरला. त्याला पाहताच अंकिता आणि तिचे वडील पाहतच राहिले. तो दुसरा तिसरा कोणी नसून शुभम होता. त्याला पाहताच अंकिताचे बाबा काहीच बोलू शकले नाही. अंकिताची आई पुढे म्हणाली, अंकिताचं लग्न शुभमशीच होईल. अगं, पण अंकिताचे बाबा काही म्हणतील इतक्यात आई पुढे म्हणाली, आजवर आपल्या मुलींसाठी जे काही निर्णय घेतले त्यामध्ये मी काही बोलले नाही, कारण मला माहीत होतं की तुम्ही जे कराल ते आपल्या मुलीच्या हिताचंच असेल. पण आज मला हा तुमचा निर्णय मान्य नाही. मला सगळं काही दिसत असताना, कळत असताना मी तुम्हाला साथ दिली तर माझ्या मुलीवर अन्याय होईल. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की अंकिताने शुभमला पळून जाऊन लग्न करण्याबद्दल विचारलं होतं, पण ह्याने फक्त तुम्हाला काय वाटेल याचा विचार करून आपल्या अंकिताला समजावून सांगितलं की तुम्हाला दुखावून ती आयुष्यभर आनंदी राहू शकणार नाही. ह्याला जर तुमच्या संपत्तीत रस असता तरी ह्याने तिला पळून नेले असते. आपण आज नाही तर उद्या स्वीकार केलाच असता की यांचा. अंकिता आईकडे आश्चर्याने पाहत होती. त्या दिवशी आपण शुभमशी जे काही बोललो ते आईने ऐकलं होतं हे तिला आता कळून चुकले होते. आई पुढे म्हणाली, पण दोघांनीही असे न करता फक्त तुमचा विचार करून दूर झाले आणि त्यानंतर तुम्ही अंकितासाठी जो मुलगा पसंत केला त्याने तुमच्या मुलीचा चांगुलपणा न पाहता फक्त तुमची संपत्ती पाहिली. यावरून हेच सिद्ध होते की श्रीमंत लोक मनाने चांगले असतीलच असे नाही आणि अशा लोकांच्या घरी जाऊन आपली अंकिता खरंच खुश राहू शकली असते का? आणि शुभम होतकरू मुलगा आहे जो शून्यातून त्याचं जग निर्माण करतोय. अगदी तसंच जसं तुम्ही आपल्यासाठी हे सगळं शून्यातून उभं केलं. जेव्हा आपलं लग्न झालेलं तेव्हा आपली परिस्थितीसुद्धा अशीच साधारण होती, पण नंतर दिवस पलटलेच ना. तशीच ह्या दोघांनासुद्धा एक संधी द्या. निदान मनाला हे समाधान राहील की अंकिता सुखात आहे. आई म्हणाली आणि सगळ्यांचे लक्ष अंकिताच्या वडिलांकडे होतं. ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की तिथे उपस्थितीत असलेल्या जवळपास प्रत्येकजण शुभम आणि अंकिताच्या लग्नाच्या बाजूने होता. पण शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय तर अंकिताच्या बाबांनाच घ्यायचा होता. इतक्यात ते म्हणाले, लग्नाचा मुहूर्त टळायला नको, सर्वांनी तयारीला लागा. असे म्हणतात सगळेच काळजीत पडले. अंकिताचे वडील आता मुलाकडच्यांना समजवायला जाणार की काय असा प्रत्येकजण विचार करत असताना अंकिताचे वडील शुभमकडे पाहून म्हणाले, काय जावे बाप्पू, लवकर तयार व्हा आणि घरच्यांना पण बोलावून घ्या, म्हणजे तुम्ही या लग्नाला तयार आहात. अंकिताच्या आईने आश्चर्याने विचारले, हो, मी तयार आहे ह्या दोघांच्या लग्नाला. मला माझी चूक कळून चुकली आहे आणि तुझं म्हणणंसुद्धा पटलंय. आज जर मुलाकडच्यांनी लग्नात अडथळा आणला नसता तर कदाचित अंकिता आयुष्यभर दुःखी राहिली असती. शुभमच तिच्यासाठी योग्य मुलगा आहे. त्यांनी असे म्हणतात शुभम आणि अंकिता दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुललं. अंकिताने पटकन येऊन बाबांना मिठी मारली. त्यावर बाबा गमतीने तिला म्हणाले, चल आता, माझा निर्णय बदलायच्या आत लवकर लग्नाच्या विधींना सुरुवात करा. त्यावर अंकिता गोंधळून शुभमजवळ गेली आणि त्याला म्हणाली, चल लवकर तयार हो. आणि तिला असं गोंधळलेलं पाहून घरातील सगळीच मंडळी मनसोक्त हसली. अंकिताची आई वडील मात्र मुलीचा आनंद पाहून आपल्या निर्णयावर खुश झाले.
तर मंडळी, तुम्हाला ही आजची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.